दिल्लीतील महायुतीच्या बैठकीत चर्चा सुरू असताना मंत्री उदय सामंत यांनी एक विशेष निरीक्षण शेअर केले। त्यांनी सांगितले, एकनाथ शिंदे प्रमुख नेत्यांच्या शेजारी बसले होते तर ठाकरे मागील रांगेत मान ठेवून बसले होते। बघूया उदय सामंत यांनी या बैठकीबाबत आणखी काय महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले। मनसे आणि युबीटीची युती होणार ही चर्चा जरी असली आणि अजून कोणाची जरी आघाडी झाली तरी मुंबई महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता येणार हे निर्विवाद सत्य आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना केलेली मुंबईतली विकासाची कामं आणि देवेंद्रजींनी आता विद्यमान मुख्यमंत्री म्हणून केलेली कामं ही मुंबईची जनता विसरणार नाही। 2/3 मेजॉरिटीनं महायुतीची सत्ता बीएमसीवर येईल। उद्धव ठाकरे आता मार्गदर्शन करत आहेत। त्यांनी म्हटलं की काही जण काल दिल्लीला गेलेत आणि बाबा मला मारलं अशी तक्रार तिकडे केली होती दिल्लीला। कालचा फोटो जर एकनाथ शिंदे साहेबांचा आणि अमित शाह साहेबांचा जर बघितला तर अमित शाह साहेबांच्या खुर्चीला खुर्ची लावून माननीय एकनाथ शिंदे साहेब बसले होते। पण दिल्लीमध्ये राहुल गांधींनी जो वोट चोरीचा पिक्चर दाखवला त्याच्यामध्ये हे 6 नंबरच्या रांगेमध्ये बसले होते, याचा त्यांनी विचार करावा। माननीय एकनाथ शिंदे साहेब हे एनडीएतले प्रमुख नेते आहेत। त्यांना मोदी साहेब, अमित शाह साहेब जे आमचे प्रमुख नेते एनडीएतले आहेत हे स्वतःच्या बाजूला घेऊन बसतात, स्वतःच्या खुर्चीला खुर्ची लावून त्यांना बसवतात। पण काही लोकांना दुर्दैवानं शेवटच्या रांगेमध्ये बसून वोट चोरीचा पिक्चर बघावा लागतो, हे महाराष्ट्राचं दुर्दैव। जगातला सगळ्यात आजचा हा मोठा विनोद आहे त्यांनी केलेला। मी अनेक वेळा सांगितले की माझ्या मर्यादा मला माहिती आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला जे उद्योगमंत्री म्हणून संधी दिलेली आहे हे देखील मला माहिती आहे। काही लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ आहे की मी महाराष्ट्रामध्ये फिरतो, एकनाथ शिंदे साहेबांचा सहकारी म्हणून फिरतो, या पोटसूळापोटी या सगळ्या गोष्टी होतात। पण म्हणून अंधारेताईंनी केलेला जो विनोद आहे त्याला मी मनापासून दाद देतो। या वर्षीचा सगळ्यात वर्ष समताचा सगळ्यात मोठा विनोद आहे। आणि बघा ना, माझं नाव घेऊन जर त्यांना टीआरपी मिळत असेल तर माझा काय दोष आहे त्याच्यात? परंतु माझ्या मर्यादा राजकारणातल्या मला माहिती आहेत। शिंदे साहेबांनी ज्या योगदानातनं माझ्यासारख्याला उद्योगमंत्री केलेला आहे त्याच्यामुळं मी आता खरं तर त्या माझ्या बहिणीसारख्या आहेत, मी बोलू नये, पण अशा पद्धतीनं एखाद्याचं पॉलिटिकल करिअर बर्बाद करण्यासाठी ज्या काही गोष्टी होतात त्या करू नये। त्याच्यामुळं मला असं वाटतं की आमच्याकडनं कुठं महायुती नको किंवा युतीनं आम्ही लढणार नाही असं कुठेही वक्तव्य होत नाही आणि हे शिंदे साहेबांचेच निर्देश आहेत। त्याच्यामुळे तशा पद्धतीनं आम्ही सांगतो। आज कात्रजच्या परिसरामध्ये जो शिंदे साहेबांच्या माध्यमातून 35 कोटी रुपयाचा निधी दिला गेला त्याचा GR हँडओव्हर करण्यासाठी मी इथं आलो होतो। आता जिथं मी आहे नवले पुलावर तो परिसर देखील स्वतः शिंदे साहेब येऊन बघणार आहेत, त्या ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत आणि या दिलेल्या सगळ्या कामांचं भूमिपूजन देखील तेच करणार आहे। मुंडव्यातलं जे जमीन प्रकरण आहे याच्यामध्ये आज शीतल तेजवानी यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, त्यांची चौकशी पोलीस आयुक्तालयात चालू आहे। मात्र पार्थ पवारांचं नाव या संपूर्ण प्रकरणामध्ये वगळलं जाते असा आरोप होऊ लागलेला आहे। ज्या मीडिया कंपनीमध्ये 99% शेअर्स, या बाबतीमध्ये जी मला माहिती नाही त्याच्यावर मी बोलणार नाही। आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की याची सगळी चौकशी करतो असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। पहिली गोष्ट, कोणच सापडत नाही म्हणून मला पकडू नका। ते इंटेंट लेटर दिलं, ऐका ना, ते इंटरनेट ऐका ना, पण माझ्या तुम्ही खात्याशी संबंधित मला प्रश्न विचारलाय, ते इंटेंट लेटर दिलेलं आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट की 21 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी 500 रुपयावर केली पण माझ्यावर जो काय आरोप प्रत्यारोप होत होता तो महसूल खात्याच्या कृतीनं बाजूला झालेला आहे। महसूल खात्यातले काही लोक सस्पेंड झालेले आहेत, माझा काही संबंध नाही। आणि इंटेंट लेटर देणं म्हणजे कुठच्याही प्रकल्पाला मंजुरी दिली असं होत नाही। त्याच्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे, तुमच्याकडे जे पत्र आहे ते आयटीचा दर्जा जर पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी पूर्ण कराव्या लागतील तरच तो आयटीचा दर्जा मिळेल। हे पत्र देणं ही एक सिस्टीम आहे, प्रोसिजर आहे। जागा किती पुण्यात ते नाही सांगितलं, महायुती म्हणून ठीक आहे, पण महायुतीत मग किती जागा? या जागेवरनं डायरेक्ट तुम्ही त्या जागेवर गेला तेव्हा मी संभ्रमात पडलो। पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये जागा किती घ्यायच्या, काय करायचा हा सगळा निर्णय माननीय शिंदे साहेब घेणार आहेत आणि जो शिंदे साहेब निर्णय घेतील तो आम्हाला मान्य नाही। सरकारमध्ये सध्या ते काय म्हणतात त्याच्यापेक्षा आमची स्पष्ट भूमिका आहे की आम्ही महायुती म्हणून काम करत असताना कुणीच महायुती बदनाम होईल असा मिठाचा खडा टाकू नये ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनीच त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि तीच भूमिका देवेंद्रजींनी त्यांच्या पक्षाकडे केलेली आहे आणि शिंदे साहेबांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, पुणे।